कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमचा स्वभाव एवढं सगळ्या त्या गाडीमध्ये राहून शांत कसं राहू शकतो? आम्हाला ट्रेनिंग देताना सांगितले की तोंडावर डोक्यावर बर्फ, तोंडात साखर ठेवायचं आणि काम करा। त्याच्यामुळे सर आता आमचे 10 वर्ष कसे गेले कळलं नाही, असं वाटतं कालच मला नाही कळली, घरच्यांना कळली। ते करायचं घरी जाऊन पण आम्ही तेवढंच काय बर्फ घरी जाऊन डोक्यावर बर्फ असतो तुमच्या? मिस्टर बिचारे आता असते तर बोलले असते, काहीच घरी आल्यानंतर होतं माहिती नाही, चिडचिड करते घरी गेल्यावर, हो की नाही? माणूस आहे म्हटल्यावर होणारच। कारण बर्फ ठेवायचंच का, एक म्युझिक लावायची चालू करायची, एकदम रिलॅक्स। एक मिनिट, तुम्ही कुठलं म्युझिक लावता घरी गेल्यावर? मला आवडेल ते डान्स करता येईल ती म्युझिक लावायची। अरे वा, घरी जाऊन म्हणजे शांत होता येतं, एकदम मस्त। वेगळं टेक्निक आहे। तुम्ही काय करता? मी देवाचं नामस्मरण करते, देवाचं नामस्मरण प्रत्येक दिवस शांततेत जा। तुम्ही? मी काय रिलॅक्स करते, होतं सगळं व्यवस्थित। पण तुम्ही शांत आहात स्वभावाने? पण वाद होतात ना बसमध्ये? आमचे नाही, पण आम्ही पॅसेंजरचे तुम्हाला सोडवायला मध्यस्थी करावी लागत असेल? नाही, ते पॅसेंजर पण करतात केव्हा केव्हा। आपण जर केलं ना, आपलं जर वाद करायची सवय नसेल ना, आपणच नाही केलं ना वाद, तर समोर काय करत नाही, समोर रिलॅक्स 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 सांगायला लागतं, शांत व्हा होणार। तुम्ही फक्त बोलू नका, बोललात की वाद वाढतात, त्यापेक्षा शांत बसायचं। आम्हाला फारच तुमच्याबद्दल वेगळा आदर आहे, कारण बघा ना, या जागतिक महिला दिनाच्या माध्यमातून आपण बघितलं तर आता या स्त्री शक्तीची वेगवेगळी रूपं आपल्याला अनुभवता आली। मग माऊली, घरी जाऊन जेवण वगैरे तुम्ही करता की कॅन्टीनमधून डबा भरून? मी मॉर्निंगला करून येते। तुम्ही काय मॉर्निंगला करून जेवण करतो, चपाती करतो फक्त। चपाती? बाकीचं कोण? त्यांनी मिस्टर आणि कुकर? माझ्या मुली मोठ्या आहेत, एक 15वीला ग्रॅज्युएशनला आणि एक 12वीला। तिने अभ्यास नाही करायचा? अभ्यास पण करते, मग मी जेवढं जाऊन जमेल तेवढं करते, येताना सकाळी मॉर्निंगला जेवढं करता येईल तेवढं करते आणि बाहेर पडते घराच्या। मी तर सर रात्री 3:30ला उठते, म्हणजे संध्याकाळी मी विरारला राहते, विरारवरून वडाळ्याला येते, मग 3:30ला उठते, मग 4:30 पावणे 5 मी ट्रेन पकडते तिकडनं यायला, कारण की मी फक्त माझा डबा बनवून येते, मग मुलगा आणि मुलगी आहेत, आई आहे, ती करतात, मग ते संध्याकाळी जेवण, नंतर मग घरी जायला मला वापस संध्याकाळी 6 वाजतात। विरारला जायला 6 वाजतात। तुमच्याकडे? मी सकाळी सगळं स्वयंपाक जेवण बनवून सगळं पूर्ण सगळं काम करून मी दुपारी 3 वाजता येते घरी। मी सकाळीच जेवण बनवते, सगळ्यांना डबे हवे असतात बनवायला। मी सकाळी निघते तेव्हाही करत नाही, संध्याकाळी करत? संध्याकाळी करते। अरे काय ते, संध्याकाळी जाऊन मी आपल्या घरातला आवडते। हो का? मी सकाळी पण बनवते आणि संध्याकाळी जाऊन पण मीच बनवते। काय सांगता? सर मी, माझी मम्मी आहे घरामध्ये, तर ती आणि मी मदत करून करतो एकमेकांना। म्हणजे मम्मी करते, तुम्ही मदतीचं एक मॉरल सपोर्ट देता मम्मीला, करून ठेव मी येते, हो ना? म्हणजे थोडंफार तसं म्हणता येईल। अरे तसंच आहे ना, शेवटी कुटुंब म्हणतो ते आपण काय। तुमच्याकडे? मी सकाळी पण करते आणि घरी गेल्यावर पण करावंच लागतं। आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा आहे समजा प्रत्येकीमध्ये, तर कुठला करायचा तुम्ही? खूप चिडते कधी कधी। हो का? ते कमी कराल? नाही होणार नाही झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।